आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एबीडी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर। अंबरनाथमध्ये 5 दिवसाच्या बाप्पांना भाविकांनी जड अंतकरणाने निरोप दिलाय। विसर्जनासाठी पालिकेने तयार केलेल्या 12 कृत्रिम तलाव आणि 5 खदानीमध्ये आज जवळपास 1200 बाप्पांचं विसर्जन केलं जातंय। कांसई परिसरात मनसेचे शहर अध्यक्ष कुणाल भोईर आणि माजी नगरसेविका अर्पणा भोईर यांच्याकडून विसर्जन कुंडाची व्यवस्था करण्यात आली असून तिथेही आज शेकडो बाप्पांचं विसर्जन केलं जातंय। मागील 13 वर्षापासून भोईर यांच्याकडून या कुंडाची व्यवस्था केली जाते। पूर्वी अंबरनाथमधील चिखलोली धरण आणि जीआयपी धरणात गणेश विसर्जन केलं जायचं, मात्र हे पाणी पिण्यासाठी वापरलं जात असल्यानं तिथे विसर्जन करण्यास बंदी घालण्यात आल्यानंतर गणेश भक्तांच्या सोयीसाठी शहरातच अशा प्रकारे कृत्रिम तलाव तयार केले जात आहेत। या तलावामध्ये भाविक आज आपल्या बाप्पांना निरोप देत आहेत। अंबरनाथमधील कांसई विभागात कृत्रिम तलाव करण्याचं हे आमचं 13वं वर्ष आहे। याआधी नागरिकांना चिखलोली धरण, जेपी टँक इथे विसर्जनासाठी जावे लागत होतं। भाविकांची गैरसोय होत होती, त्यांची सोय त्यांना जवळच्या जवळ उपलब्ध करता यावी या हेतूने आम्ही हा उपक्रम सुरू केला होता। इथे 1.5 दिवसाच्या गणपतींचे सुमारे 125 गणपतीचे विसर्जन झालेले आहे। आज 5 दिवसाच्या गणपतींचे विसर्जन सुरू आहे। 10 दिवसापर्यंत हा कृत्रिम तलाव नागरिकांच्या सोयीसाठी इथे उपलब्ध असणार आहे। आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी। आपल्या एबीडी न्यूज मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी एबीडी न्यूज मराठीला संपर्क साधा। संपादक रेश्माताई दुधाने 9765529008 आणि 9370508280।